तळसंदे येथील संयुक्त श्रीकृष्ण नगर वतीनं शिवजयंतीचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। शिवचरित्र या विषयावर व्याख्याते श्री उदयसिंह शिंदे यांनी उपस्थित शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाची सुरुवात बाल शिवभक्त समरजित मोहिते याच्या मनोगताने झाली। त्याच्या निरागस पण ओजस्वी बालवाणीने उपस्थित सर्व शिवभक्तांची मने जिंकली। मुख्य व्याख्याते उदयसिंह शिंदे यांनी आपल्या व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा गौरवशाली प्रवास मांडला। या सोहळ्याला जय शिवराय किसान संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष महेश मोहिते, विनोद हंकारे, राहुल निंबाळकर, विश्वनाथ जमदाडे, अमर चौहान यांसह अनेक मान्यवर आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेम चौगुले, सुधीर जाधव, आदिनाथ चौहान, राहुल पवार, रणजित चौगुले, अनिल पवार, समीर जाधव, अजित जाधव आणि सुनील चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी अतुल मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले। भगव्या ध्वजाच्या जयघोषात आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण श्रीकृष्णनगर परिसर दुमदुमून गेला होता। 350 वर्षापूर्वी छत्रपती होऊन गेले, 350 वर्षानंतर सुद्धा आज छत्रपतीचं नाव निघतंय। असं काय काम बरं त्यांनी केलं असेल? असं कोणतं त्यांनी मोठं काम केलं, मोठा पराक्रम केला म्हणून आपण छत्रपतींचं नाव घेतोय? छत्रपतींच्या या इतिहासामध्ये मी तुम्हाला एक सांगू इच्छितो। इतिहास म्हटले की इतिहासाचा अर्थच असा आहे की असे घडले। कधी कधी इतिहासाच्या वेगळ्या व्याख्या लोकांनी केल्यात। कोणाला असं वाटतं इतिहास काही लोकांसाठी प्रेरणेचा स्तोत्र आहे, काही लोकांना अभिमानाचा स्तोत्र आहे, इतिहास काही लोकांसाठी स्वाभिमानाचा स्तोत्र आहे, इतिहास काही लोकांना प्रेरणेचा स्तोत्र असून त्याचबरोबर काही लोकांसाठी मनोरंजनाचा स्तोत्र आहे। पण इतिहास म्हणजे नेमकं काय? इतिहास म्हणजे असं घडलं। इतिहास जो विसरतो तो वर्तमान काळामध्ये व्यवस्थित न जगता भविष्य आपलं घडवू शकत नाही। हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवले। बंधू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितले, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही। स्वामी विवेकानंदांच्या मते इतिहास म्हणजे काय की या सर्व महापुरुषांची चरित्र मालिका म्हणजे इतिहास। कार्ल मार्क्स यांच्या मते की समाजाला प्रबोधन करण्यासाठी समाजाची व्यवस्था जेव्हा ढासळते तेव्हा त्यावेळी एखादा महापुरुष येऊन तो इतिहास घडवतो आणि समाजाला नवीन वळण देतो, तो इतिहास, असं कार्ल मार्क्स यांचं म्हणणं आहे। बंधूंनो, छत्रपती शिवाजी महाराज हे एका नावामध्ये आपल्याला खूप काही समजायला मिळतं, खूप काही ऐकायला मिळतं। फक्त शिवरायांचा पराक्रम आम्ही फक्त अफजल खानाचा वधापुरता मर्यादित ठेवणार का? नाही ठेवू शकत। छत्रपतींचा इतिहास आपण आग्र्याहून सुटका म्हणून त्यामध्ये आपण मान्य करणार का? नाही करू शकत। छत्रपतींचा इतिहास आपण त्यांनी सिद्धीजवळच्या वेळातून सुटले म्हणून आपण लक्षात ठेवायचं का? तर नाही। छत्रपती आपल्या तुमच्या आमच्या कुठल्याही संकल्पनेच्या व्याख्येच्या खूप पुढं आहे। छत्रपती ही संज्ञा नाही, छत्रपती ही पदवी नाही, तर छत्रपती ही तुमच्या आमच्या सर्वांचा ज्वलंत इतिहास आहे, तुमच्या आमच्या स्वाभिमानाची लढाई आहे।